दर्शकांनो, जय भीम नमबुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपल्यासोबत आज जुळलेले आहेत या ठिकाणी आनंदराजी आंबेडकर साहेब. आणि एकंदरीत आपण जाणून घेतोय आज देशामध्ये खरं तर संविधान विरोधी वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सातत्यानं मांडणी होते आहे अनेक घटकाकडनं की देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे. हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी डायरेक्टली या धर्मनिरपेक्ष देशामध्ये या ठिकाणी रॅलीसुद्धा काढल्या जात आहेत. आणि एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांची असणारी भूमिका याविषयी आपण जाणून घेतोय. सर, जय भीम नमोबुद्ध आहे. जय भीम नमोबुद्ध आहे. आपल्या सर्व चॅनलच्या सबस्क्रायबरना आणि प्रेक्षकांना माझ्यातर्फे क्रांतिकारी जय भीम. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या 6 डिसेंबर 2025 या दिवशी 69वी महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम. बोला सर, मी संविधानाच्या संदर्भात भाष्य केलं होतं की सगळीकडे मांडणी होते देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे आणि हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं अशा पद्धतीची मांडणीसुद्धा केल्या जाते किंबहुना रॅलीसुद्धा काढल्या जातात अनेक कथित महंताकडनं. काय वाटतं या धर्तीवर? कसं आहे, ही अडाणी माणसं जी बोलत आहेत ना संविधान बदलण्याचं, त्यांची संविधानात बोलण्याची लायकी नाही. कारण ते अडाणी आहेत, अज्ञानी आहेत. त्यांना कसली अक्कल नाही, त्यांना इतिहासाचा पत्ता नाही. आणि जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत. त्यांना या देशाचा इतिहास पाहायला पाहिजे. बरोबर. या देशाचा 1000 वर्षाचा इतिहास आहे जो आपण पाहतो की म्हणजे बौद्धकालीन इतिहासानंतरचा जो इतिहास आहे जो आपल्याला शिकवला जातो खास करून इतिहासामध्ये. त्याच्यामध्ये मोगल, अरब, पोर्तुगीज, ब्रिटिश सर्व आले आणि या देशाला गुलाम केलं. त्यावेळेस अघोषित असं मनूचं साम्राज्य या देशावर होतं. त्यामुळं तिथे जे काही चाललेलं आहे ते हे अज्ञानी लोक करत आहेत. परंतु आज मी इथे पाहतोय, मला आज अत्यंत आनंद वाटतोय की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी करोडो लोक येतात. लाखो नव्हे तर आता करोडो लोक येतात असं म्हणावं लागेल. एवढी मोठी व्यवस्था केलेली सुद्धा अपुरी पडते महानगरपालिकेकडून. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला खास सांगतो की या इथे सर्व जाती धर्माचे लोक येतात. म्हणजे तुम्ही आंबेडकर कॉलेज पीपल एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेब स्थापन केली त्याचा मी चेअरमन आहे. आणि तिथे आपण अशा पद्धतीने टेंट आम्ही महानगरपालिकेकडून घालून घेतला आहे लोकांसाठी. तिथे UP आणि बिहारचे लोक आलेत. त्यांच्याबरोबर कित्येक मुस्लिम लोक टोप्या घालून आलेले आहेत. का त्यांना मी विचारलं तर म्हणजे बाबासाहेब नहीं होते तो देश ही अलग होता. तो बाबा साहब है इसके लिए हम सुरक्षित है और इसीलिए बाबा साहब को नमन करने हम आए. तर अशी जी भावना आहे की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर हा देशाचा आयकॉन झालेला आहे. सर्व जाती धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पसरत चाललेला आहे. आणि जसे दिवस जातील तसतसे बाबासाहेब आंबेडकर मय हा देश होईल अशी माझी अपेक्षा आहे. आज जे बाबासाहेबांना विरोध करतात ते सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराने जर त्याने वाचलं, बाबासाहेब विचार वाचला, मानवतेचा विचार वाचला तर नक्की ते बाबासाहेबांच्या विचारावरती नक्कीच म्हणजे आज आपण पाहतो इतर जाती धर्माचे लोक ज्या पद्धतीने फॉलो करतात त्याच पद्धतीने लोक फॉलो करतील अशी माझी अपेक्षा आहे. सर, रिपब्लिकन सेनेचं एकंदरीत महाराष्ट्रभर जे मोठं काम या ठिकाणी वाढते आहे, मला वाटतं दर्शकांना आपण त्याची कार्यप्रणाली खरं तर आता ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात म्हणजे एखादं पॅन्थर टाईपचं काम रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते करतायत. तुमचा जो आदेश आहे, तुमचं जे सजेशन एकंदरीत जरा पब्लिकला सांगा ना. नाही, आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ज्याला परिवर्तन हे बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्धांचा नियम आहे. पण परिवर्तना जर होणारच नसेल तर ते अपरिवर्तनी गोष्टीला कुठेतरी समाप्त करावं लागतात असा माझा आदेश आहे. जी सर, दुसरा प्रश्न असा होता की जसं चैत्यभूमी आहे तुमच्या पुढाकारानं हिंदू मिल या ठिकाणी खुलं झालं, खूप मोठं काम होतं आहे. दीक्षाभूमी आहे, ही जी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने किंवा जी स्मृतीस्थळं आहेत त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय नियोजन असेल? नाही, खरं म्हणजे आज दुर्दैवानं नको ते मंडळीने या संपूर्ण गोष्टीचा ताबा घेतलेला आहे. पण मला आशा आहे की प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक चळवळीमध्ये जसं आपण हवामानामध्ये म्हणतो की पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर उन्हाळा, नंतर परत पावसाळा, तसंच या संपूर्ण आज बाबासाहेबांचे जे काही संपूर्ण चळवळ आहे त्याच्यामधला हा संक्रमण काळ आहे.
बरोबर आणि तो संक्रमण काळ काही दिवसांनी तो नक्कीच संपेल जी. आणि ही चळवळ अत्यंत गतिमान होईल असं मला पूर्ण खात्री आहे. सर, भारतीय बौद्ध महासभेच्या पुढाकारानं आणि आपल्या इतर धार्मिक संस्थांच्या पुढाकारानं खरं तर देशामध्ये महाबोधी बुद्ध विहाराचा जो प्रश्न प्रलंबित आहे आणि त्या अनुषंगानं एकंदरीत रिपब्लिकन सेनेची भूमिका आणि काय वाटते सर त्या प्रश्नाबद्दल? आम्ही 5 एप्रिलला रिपब्लिकन सेना आणि आमच्या कोकणामधली असणारी बौद्ध जन पंचायत समिती हो. याच्या वतीने न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढला. जी. किंवा मुंबईच्या पोलिसांनी तो अडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो निघाला आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं महाबोधी बुद्ध विहाराची बातमी ही टाइम्स ऑफ इंडिया लागली आणि इंटरनॅशनल बातमी झाली बिलकुल. आणि वा. त्यामुळं मग त्या एकंदरीत ह्या सर्व चळवळीला गतिमानता आली असं मी समजतो. जी सर, जाता जाता आजच्या या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं तमाम देशवासियांना, समाजाच्या बांधवांना, एकंदरीत समाजाच्या संघटनेच्या बाबतीत आणि राजकीय परिस्थितीबद्दल काय मान्य मी असेल? एवढंच सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा विचार सोडला तर इथे या देशातल्या तमाम 85% लोकांना गुलामगिरीशिवाय काही मिळणार नाही आहे. त्यामुळं जेवढ्या लवकर हा विचार ते अंगीकारतील तेवढ्या लवकर या देशाचं भलं होईल. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार सांगितला, जाती अंताची लढाई आणि धर्मनिरपेक्षता आणि बंधुत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे आपल्या संविधानामध्ये त्यांनी इन्क्लूड केलं आहे आणि ते खऱ्या अर्थाने ह्या देशामध्ये अस्तित्वात येईल. त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. आणि जर जाती अंताची लढाई न करता जर ह्या देशाने प्रयत्न केला तर कुठेतरी हा देश ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये होता, विघटनामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये डिवाईड झालेला, त्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं माझं या देशातल्या सर्वांना म्हणजे सरकारसहित जनतेला आव्हान आहे की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आजसुद्धा हा देश एकसंघ आहे. कितीही प्रयत्न केला तरी हा देश तुटणं फुटणं शक्य नाही. कुठचंही राज्य वेगळं होणं शक्य नाही, कारण बाबासाहेबांचं संविधान आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी केलेलं अत्यंत स्ट्रॉंग सेंटर म्हणजे केंद्राला पूर्ण ताकद, आणि ह्यामुळे हा देश आजसुद्धा एकसंघ आहे. आणि जो तसाच ठेवायचा असेल तर बाबासाहेब संविधान हेच या देशाला पर्याय आणि पूरक आहे. त्याला कुठच्याही प्रकारचा ऑप्शन असू शकत नाही. कुठचाही धर्म नाही, कुठचाही जात नाही आणि कुठच्याही धर्मावरती कुठचाही देश चालत नाही असं माझं नेहमीच सांगणं आहे. नाहीतर अख्खा युरोप ख्रिश्चन आहे, त्यामुळे तो युरोप म्हणजे एक देश होत नाही. अख्खा मिडल ईस्ट मुस्लिम आहे, तर एक देश होत नाही. तिथे सौदी बिवदी किती आपल्याला माहिती आहेत. त्यामुळं हे अशा पद्धतीची काही मूर्खपणाच्या ज्या भाष्य करतायत ते अज्ञानापोटी करतात. त्यांना लवकर भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब त्यांना सद्बुद्धी देवो ही सदिच्छा. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. रिपब्लिकन सेना खरं तर आता बाबासाहेब म्हणतात की जा घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. आणि आता महानगरपालिका येते, मुंबई महानगरपालिका, मला असं वाटतं काय भूमिका राहणार आणि काय एकंदरीत समाज बांधवांना आव्हान असेल? माझं आता जी आम्ही भूमिका घेतलेली एकनाथ शिंदेबरोबर जाण्याची युतीची, ती त्याच्यावरच आहे की आता इलेक्शनच्या आधी म्हणजे 6 महिने आधी आंबेडकर चळवळीला एवढी निष्क्रियता कार्यकर्त्यामध्ये आणि निष्प्रभ झाला होता, परंतु माझ्या युतीमुळे आज कार्यकर्त्यामध्ये अत्यंत चैतन्य उभं राहिलेलं आहे. आज कार्यकर्ते अत्यंत जोमाने या इथे इलेक्शनसाठी तयारी करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे की सुरुवात होईल. मी असं नाही म्हणत की लगेच ते सत्ता म्हणजे मोठ्या सत्तेवर येतील, पण त्यांच्या अस्तित्व निर्माण होईल आंबेडकर चळवळीचं आणि त्याच्यातून हा नवा अंकुर असेल आणि मोठा वटवृक्ष लवकरच होईल अशी आशा आहे. जी दर्शकों, बोल उठी हलचल, जमाना बदलेगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा. चला कर चल हाथों में हाथ दिलाकर, चला कर चल हाथों में हाथ दिलाकर, तेरा भला होगा, आज नहीं तो कल जमाना बदलेगा. खरं तर खूप चांगली भूमिका आनंदराज आंबेडकर साहेबांनी या प्रसंगी घेतलेली आहे. नक्कीच आमचं राजकीय अस्तित्व जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत पॉलिसी मेकिंग सिस्टीममध्ये आपण जाणार नाही आणि तिथे गेल्याशिवाय आम्हाला आमच्या उत्थानाच्या आणि विकासाच्या मार्ग शोधता येणार नाही. एक भूमिका या ठिकाणी चांगली घेतलेली आहे. आपण सर अतिशय किमती वेळ आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी काढलात आणि लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनला वेळ दिला, त्याबद्दल विशेष आपलं धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. दर्शकांनो, बघत राहा तुमचं आमचं हक्काचं देशातलं पहिलं बहुजनाचं चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन सौरभ डाबरेसह. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.